श्री स्वामी समर्थ। तर आता आपण तुळजापूर जवळ पोचलेलोच आहोत। तर सोलापूरमधून आपण 6:30च्या बसमधून निघालो होतो आणि आता वाजले आहेत 8:15। तर आता दर्शन होणं थोडंसं अवघड वाटतंय। आपण मंदिर परिसरात आलेलो आहे आणि बघू आता दर्शन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण आज रात्री इथेच स्टे करणार आहोत। आम्ही ठरवलं की आत्ताच दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर आम्ही हॉटेल बुक केलं, फ्रेश वगैरे होऊन आता आपण निघालो आहोत आई जगदंबेचं दर्शन घेण्यासाठी। मंदिराच्या मुख्य कमानीवरच खूप सुंदर लाइटिंगच्या रूपात 9 देवी आकारण्यात आलेल्या होत्या। इथे आल्यानंतर पिवळे टिपके असलेल्या हिरव्या भांगड्यांची प्रथा तर पहिल्यापासूनच आहे, सर्वांनाच माहिती आहे, तर मीही इथं घातल्या। तर आता आपण जाऊयात दर्शनासाठी। मंदिर परिसरात आल्यानंतर सगळीकडेही आपल्याला खूप छान लाइटिंग्स वगैरे विद्युत रोषणाई दिसत होती आणि खूप गर्दी होती सुट्टी असल्यामुळे। त्यामुळे आम्ही पहिल्यांदा दर्शन रांगेत उभे राहिलो। सुट्टी आहे त्यामुळे तर आम्ही रांगेत बसलो आहे थोडा वेळ आणि मग तसं लाईन सर्कल पुढे तसं आपण जाणार आहोत। तर रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत आणि आता आपण आहोत 4थ्या मजल्यावर। असे आपल्याला 4 मजले खाली जायचं आहे हे संपूर्ण फिरून।
सुरुवात होणार आहे आणि जर इथून बाहेर पडायचं असेल तर तेही वाट नाही आहे. त्यामुळे आता आपल्याला फक्त जागेवर बसून राहायचं आहे. आम्ही खाली बसलो आहे आणि मग जेव्हा दर्शन सुरू होईल 1 वाजता त्याच्यानंतर आम्हाला दर्शन होणार, म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी दर्शन होणार आहे. सिप्ला कंपनी नाही, सिप्ला मेडिसिन, सिप्ला गोव्याची. आता रात्रीचं 1:15 झालेलं आहे आणि दर्शन रांग उघडलेली आहे. तर आता आम्ही पुढे सरकतोय. अगदी देवीचं नामस्मरण करत कसा वेळ निघून गेला काही कळालंच नाही. अगदी आईच्या 100 मीटर जवळ येऊन देखील इतका वेळ बसावं लागलं, पण काही हरकत नाही. छान दर्शन झालेलं आहे आमचं. आता रात्रीचं 1:30 वाजून गेला. तर जसं की आपण पाहिलं रात्रीचे 1:30 वाजले आहेत आणि 1:30 वाजता आमचं आई जगदंबेचं दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं. आता काही गर्दी नव्हती तर पटकन दर्शन झालं. पण इतका वेळ आईने आमची परीक्षा घेतली आणि आय होप सो आम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालो असेल आणि छान दर्शन झालं. तर आता आपण जाऊया आपल्या हॉटेलकडे. हॉटेलमध्ये जे रूम घेतले तिकडे. मंदिर परिसर अगदी गजबजलेला आहे, त्यामुळे अजिबात वाटत नाही की रात्रीचे 2 वाजलेले आहेत. खूप मन प्रसन्न झालं आहे. पहिल्यांदाच असं दर्शन आम्हाला झालेलं आहे मध्यरात्री. आणि खरं तर आता भूक लागलेली आहे. 4 वाजता जी आम्ही भाकरी झुणका खाल्लं होतं त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं आणि डायरेक्ट दर्शन रांगेत उभे होतो. तर आता खरंच भूक लागलेली आहे. तुळजाभवानी माता ही कित्येक घराण्यांची कुलस्वामिनी असून कितीतरी लोक महाराष्ट्रातूनच नाही तर बाहेरूनही भरपूर लोक दर्शनासाठी येत असतात. 3.5 शक्तिपीठामधील एक पूर्ण शक्तिपीठ आहे तुळजापूरची तुळजाभवानी. भवानी मातेचं सुंदर रूप मनात येऊन तिचा निरोप घेऊन आता आपण निघालो आहोत पुढे. तिच्या दर्शनाची ओढ कायम अशीच राहू दे मनात आणि दरवर्षी आमच्याकडून तिचे दर्शन घडू दे, हीच तिच्या चरणी प्रार्थना. जय शिवाजी, जय भवानी. तर रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही अजून काही खाल्लेलं नाही. आता काही खायला मिळते का बघूया. आता सर्वात पहिला तर चहा घेतला आणि इथं बघू शकता तुम्ही लोक, काहीच गर्दी नाही आहे, रात्र झाली आहे. तर चला पैकी आता आम्हाला काहीच नाही तरी ॲटलिस्ट मॅगी तरी एक माणूस बनवतोय. सो मॅगी आता मी घेतली आहे, ती रूमवर जाऊन खातो आणि मग झोपतो. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. आई तुळजाभवानी माता की जय.